नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज कर्नाटकात खऱ्या अर्थानं सत्ता बदल झाला आहे. कर्नाटकाचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज राजपाल भवनावर जाऊन आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा केला आहे. मात्र राज्यपाल उपस्थित नसल्यामुळे त्यांनी आपला हा राजीनामा राज्यपाल कार्यालयाच्या सचिवालयात दाखल केला आहे. काँग्रेसमध्ये गेल्या 6 महिन्यापासून कर्नाटकात सत्ता बदल करावा अशी मागणी सुरू होती. तसं जर आता होणारे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचं म्हणणं मान्य केलं तर त्यांच्या मते पूर्वीच ज्यावेळेस सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अडीच वर्षाचा फॉर्म्युला आमचा ठरला होता. तो सिद्धरामय्यांनाही मान्य होता, परंतु मध्यंतरी झालेल्या लोकसभा निवडणुका त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे हे पुढं होत गेलं आणि त्यामुळं त्याला वेळ लागला. गेले 4-5 दिवस दिल्लीत कर्नाटकाच्या संबंधी काँग्रेस हायकमांडच्या बैठका सुरू होत्या. परवाची तर बैठक तब्बल 7 तास चालली असं सांगण्यात येत होतं आणि त्या बैठकीतच मग सिद्धरामय्या यांनी राजीनामा देण्यास मान्यता दिली आणि त्यांनी काल दिल्लीहून परत येताच आपल्या सहकाऱ्यांशी बातचीत केली. आज सकाळी नाश्त्याच्या वेळी सर्व मंत्रिमंडळाच्या सदस्यांना त्यांनी बोलावलं होतं. ते सर्व हजर होते आणि मग नंतर तेथून ते तडक आपलं राजीनामापत्र देण्यासाठी राजभवनावर गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुढचा काँग्रेसचा कोणताही मुख्यमंत्री असेल त्याला आपला खंबीरपणे पाठिंबा असेल असं त्यांनी जाहीरही केलं. सिद्धरामय्या हे तसे 3ऱ्या वेळी कर्नाटकाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री झालेले होते. डी.के. शिवकुमार यांनी राज्याचे पक्षाध्यक्ष असताना केलेल्या कामामुळंच गत विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं होतं आणि त्या बहुमताच्या जोरावरच मग काँग्रेस हायकमांडनं सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केलं होतं. आता कदाचित उद्या किंवा परवा डी.के. शिवकुमार हे कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि त्यांच्या होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात कदाचित 2 ते 4 उपमुख्यमंत्री असतील असं कर्नाटक काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे. मग आता शिवकुमार यांनी शपथ घेतल्यानंतर 1-1.5 वर्षातच कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठीच काँग्रेसनं हा बदल केलेला असावा असंच दिसतं. टाटा IPL स्पर्धेतील दुसरा एलिमिनेटर सामना उद्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून हरलेल्या गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादला हरवलेल्या राजस्थान रॉयल या 2 संघात होणार आहे. दोन्ही संघाची तशी फलंदाजीची बाजू बळकट आहे आणि दोन्ही संघात चांगले गोलंदाज पण आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विरुद्ध खेळताना
गुजरात टायटन्सच्या संघानं खराब असं क्षेत्ररक्षण केलं. जवळपास 4 झेल त्यांनी जे की हातात आलेले झेल सोडले आणि त्यामुळं गुजरात टायटन्सचा पराभव झाला, असं गुजरात टायटन्सचा संघनायक शुभमन गिल यांनी म्हटलं आहे. आता उद्याच्या सामन्यात ते आपल्या गेल्या सामन्यात झालेल्या चुका दुरुस्त करून मैदानात उतरतील. तर राजस्थान रॉयल कालच्या विजयामुळं आणखी हाही सामना आपण जिंकू आणि अंतिम सामन्यास पात्र ठरू या इराद्यानेच खेळेल आणि त्यामुळं उद्याचा होणारा सामना हाही रोमहर्षक होईल असंच दिसतंय. आजपर्यंत 200पेक्षा जास्त षटकार मारणारे 4 भारतीय फलंदाज आहेत. त्यात मग अभिषेक शर्मा आहे, त्यानंतर रियान पराग आहे. या सगळ्यांनी किती डावात किती षटकार मारले याचं विवरण आपण सोबत जोडलेलंच आहे. ते पाहिल्यानंतर या ग्रुपमध्ये लवकरच राजस्थान रॉयलकडून खेळणारा वैभव सूर्यवंशी पण असेल अशी सर्वांना आशा वाटते. आता आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.